महत्वाची बातमी, संभाजीनगरच्या बायजीपुरा भागातून ओबीसींची आज रॅली निघणार आहे। बायजीपुरात राडा झालेल्या ठिकाणी जाता ही रॅली निघणार आहे। बायजीपुरा भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय ज्या ठिकाणी राडा झालेला आहे त्याच ठिकाणी ओबीसींची आज रॅली निघणार आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये असदुद्दीन ओवैसी यांची सभा होत आहे, म्हणजेच रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कारण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण ताकदीने उतरल्याचं पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी पाहत असाल तर काही मीडियांमध्ये या ठिकाणी असदुद्दीन ओवैसी यांची जी सभा होती ती आयोजित करण्यात आली होती, मात्र या ठिकाणी सर्व सुद्धा असदुद्दीन ओवैसी यांची रॅली आयोजित करण्यात आलेली आहे, ते या ठिकाणी दाखल होणार आहे। मात्र या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कारण काही दिवसांपूर्वी याच पक्षाच्या माध्यमातून जी काही रॅली काढण्यात आली होती त्यावेळेला एक राडा झालेला होता, गोंधळ झालेला होता, धिंगाणा झालेला होता। मात्र तो पुन्हा होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा जी आहे ती अधिक सतर्क झालेली आहे। त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच असदुद्दीन ओवैसी आणि या ठिकाणचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील ते देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही नाराज जे नेते होते ते देखील या ठिकाणी आलेले आहेत, कारण उमेदवारीवरून नाराजी पाहायला मिळालेली होती। त्याचं असं मत आहे की आम्ही नेत्यावर नाराज आहोत। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।